ए ए बी ए बी. चेक करायचा आन्सर. जस्ट थेरॉटिकल क्वेश्चन आहेत सर्व. डायमेन्शन फॉर्म्युला, ठीक आहे, डायरेक्शन. ओके चलो स्टार्ट करूया. जस्ट अ मिनिट. लक्ष द्या, कालच्या लेक्चर मध्ये काय काय डिस्कस केलं होतं आपण. मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिझम डिस्कस करत असताना मॅग्नेटिक फील्ड आपण त्याची बार मॅग्नेट जो असतो त्याच्यामध्ये साऊथ पोल अँड नॉर्थ पोल आर प्रेझेंट इन बार मॅग्नेट, आणि ते पोल जे आहेत ते सेपरेट आपल्याला करता येत नाही. लक्षात घ्या. आवाज येतो का क्लिअर माझा? ओके राईट. हा आन्सर टाकलेत ना, लेट आलात आपण. ठीक आहे, आन्सर टाकले की ए ए बी ए बी, राईट. आन्सर काय आहेत? ए ए बी ए बी. ओके चलो. तर पहा याच्यामध्ये बार मॅग्नेट मध्ये नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जे आहे अशा प्रकारे थोडस इनसाइड प्रेझेंट असतात. त्यामुळे जी मॅग्नेटिक लेंथ आहे इज इक्वल टू 5/6 जॉमेट्रिक लेंथ. क्लिअर आहे का पहा. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड शो करण्यासाठी आपण मॅग्नेटिक लाईन्स किंवा मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईन्स याचा उपयोग करतो. त्याच्यामध्ये पहा प्रॉपर्टीज मध्ये काय काय येणार. प्रॉपर्टीज मध्ये ठीक आहे. तर प्रॉपर्टीज मध्ये पहा की याची जी डायरेक्शन आहे फ्रॉम नॉर्थ टू साऊथ असली पाहिजे आउटसाइड, आणि इनसाइड साऊथ टू नॉर्थ असली पाहिजे. त्याच्यामुळे इथे मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईन क्लोज्ड लूप फॉर्म करतात. मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईन्स क्लोज्ड लूप फॉर्म करतात. त्याच्यामध्ये जर या लाईनला जर टँजंट ड्रॉ केली तर इट विल शो द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. they never intersect each other. and last property सांगा बरं काय कशाची आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फील्ड ची लास्ट प्रॉपर्टी. density of line, right? Okay, very good. Intensity of magnetic field is proportional to density of the line. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ची स्ट्रेंथ किंवा इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. जर डेन्सिटी जास्त असते, डेन्सिटी म्हणजे काय, नंबर ऑफ लाईन्स जर पासिंग जास्त असतील तर तिथे आपल्याला मॅग्नेटिक फील्ड ची स्ट्रेंथ काय आहे, जास्त भेटणार आहे. राइट. ओके चलो तो आगे का पार्ट देखते हैं. ठीक है. तर पुढे काय दिले पहा, लक्षात घ्या. जर बार मॅग्नेट जर कटिंग असेल, बार मॅग्नेट जर आपण कट केलं, काय भेट आहे आपलं, कटिंग ऑफ बार मॅग्नेट. आता मला सांगा बार मॅग्नेट मध्ये एक पॉइंट लिहिला होता आपण, मॅग्नेटिक मोमेंट इज प्रोपोर्शनल टू एरिया. बरोबर आहे का नाही पहा बरं. मॅग्नेटिक पोल स्ट्रेन जो आहे, पोल स्ट्रेन, पोल स्ट्रेन बद्दल काय पाहिलं होतं आपण, magnetic pole strength is proportional to area and nature of material. मग समजा बार मॅग्नेटचे जे कटिंग आहे ते लक्षात घ्या. बार मॅग्नेटचे जे कटिंग आहे तर पहिल्यांदा आपण अलॉंग द इक्वेटर कट केलं. पहा लक्षात घ्या,
हे साऊथ पोल, हा नॉर्थ पोल, आणि याच्या हे असते याची ऍक्सिस. लक्षात घ्या, या ऍक्सिसला परपेंडिक्युलर मिडल मधून जी लाईन जाते ती कोणती असते, त्याला काय म्हणायचंय, इक्वेटर म्हणायचंय याला. आणि जर या अलॉंग द इक्वेटर जर कट केला आपण, अलॉंग इक्वेटर, लक्षात घ्या, अलॉंग इक्वेटर, याला ट्रान्सव्हर्सल कटिंग सुद्धा म्हटलं जातं, याला ट्रान्सव्हर्सल कटिंग सुद्धा म्हटलं जातं. मग असं कट केल्यानंतर काय चेंज होतं पाहूया आपण. आपल्याला काय काय माहितीये, कॅपिटल एम, स्मॉल एम आणि कॅपिटल एल समजा याची लेंथ होती. सुरुवातीची लेंथ एल आहे, पोल स्ट्रेंथ एम आहे आणि डायपोल मोमेंट कॅपिटल एम आहे. लक्ष द्या, सर्वजण आहे तिथपर्यंत, पहा लक्ष द्या. तर याला कट केल्यानंतर, काय होतं तुम्हाला माहितीये, इथे साऊथ पोल आणि इथे कोणता पोल येतो, परत नॉर्थ पोल येतो, परत इथे साऊथ पोल येतो आणि इथे नॉर्थ पोल येतो. अशा दोन प्रकारचे आपल्याला बार मॅग्नेट मध्ये. सेंटर मधूनच कट केलं शुभम, अलॉंग द इक्वेटर. इक्वेटर म्हणजे सेंटर मधूनच जातं, इक्वेटर म्हणजे सेंटर मधूनच असतं. इक्वेटरचा अर्थ समजून घ्या, ऍक्सिसला परपेंडिक्युलर सेंटर मधून जाणारी लाईन म्हणजेच इक्वेटर असते, राईट. सो जर याच्या इथे जर कट केलं आपल्याला तर काय तयार होईल, इकडे साऊथ आहे म्हणजे इकडे नॉर्थ तयार होईल, इकडे एकटा नॉर्थ आहे, इकडे याला सोबत साऊथ तयार होईल, कारण मोनोपोल कॅन नॉट बी एक्झिट, राईट. सो याच्यामध्ये काय झालं पहा, याच्यामध्ये काय काय चेंज झालं पहा बरं. आपण याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन चेंज केला का, याचा इथून कट केल्यानंतर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा असतो, बरोबर आहे. मग तो एरिया चेंज झाला का, याचे जर दोन तुकडे केले या बार मॅग्नेटचे, तर याच्यामध्ये काय चेंज होतो नेमकं सांगा मला. याचा एरिया चेंज होतो का, पहा बरं, चमकते का, फील होते का पहा. शॉर्ट बार मॅग्नेट आहे हा, याला मी, हे याची ऍक्सिस असणार, याला परपेंडिक्युलर अशी मधून जाणारी इक्वेटर असणार. या इक्वेटरच्या अलॉंग जर कट केलं, याला याचे दोन तुकडे पाडले, तर आपण एरिया मध्ये काही चेंज होईल का याच्या. चला सर्वजण, बरोबर आहे, कारण हे एरिया म्हणजे इथला या एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, याचा आपण काहीही चेंज केलं नाही, इथून कट केले आपण. सो एरिया चेंज होणार नाही. एरिया चेंज झाला तर स्मॉल एम चेंज झाला असतं, पण एरिया चेंज झाल्यामुळे एम डॅश विल नॉट चेंज. पहा लक्षात घ्या गोष्ट, हे एम डॅश जे आहे ते एरियावरती प्रोपोर्शनल असतं, लेंथ वरती नसतं. पण म्हणून हे नवीन एम डॅश जे आहे ते जुनच आहे. पोल स्ट्रेंथ चेंज झाली नाही, लेंथ चेंज झाली का, लेंथ चेंज झाली का, ओके, लेंथ चेंज झालेली आहे. किती झाली लेंथ, आधी जर ही टोटल लेंथ एल होती तर एल डॅश इज इक्वल टू एल बाय 2, राईट. लेंथ काय झाली, एल डॅश इज इक्वल टू एल बाय 2, समजते का पहा, एल डॅश इज इक्वल टू एम, एल डॅश इज इक्वल टू एल बाय 2, राईट. आणि मग आपल्याला फॉर्म्युला आहे एम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम अँड लेंथ एल, बरोबर आहे, कारण मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युलाच आहे एम इंटू 2एल. हे चेंज नाही केलं, पण लेंथ अर्धी केली, therefore m will be also m dash is equal to capital M by 2. चमकलं का सांगा मला. हे काही असं रॉकेट सायन्स नाहीये, एकदम सिंपल प्रोपोर्शनॅलिटी घेऊन आपण केलेलं आहे, राईट. जर अलॉंग द इक्वेटर और ट्रान्सव्हर्सल कटिंग म्हणतात याला, असं जर केलं तर याला m dash is equal to m झालाय, l dash is equal to l by 2 and capital M, that is the dipole moment will be half of it, right. सर्वांना समजलं इथपर्यंत, हे लिहून घेतलं वाटतं आय थिंक आपण. राईट, सर्व लिहून घेतलं, ओके. नेक्स्ट क्वेश्चन लिहून घेतलं, ओके. देन पहा लक्षात घ्या, अलॉंग द ऍक्सिस जर कट केला आपण, अलॉंग द ऍक्सिस, लक्षात घ्या ही कशी कटिंग आहे, अलॉंग द इक्वेटर कटिंग आहे. जर अलॉंग द ऍक्सिस कट केलं,
ऍक्सिस म्हणजे कसं आहे, साऊथ नॉर्थ, इथे साऊथ घेतला आपण, नॉर्थ. ऍक्सिस इज अ लाईन पासिंग फ्रॉम टू पोल्स, राईट आहे. ऍक्सिस म्हणजे काय असते, लाईन पासिंग फ्रॉम टू पोल्स. आणि इक्वेटर म्हणजे या ऍक्सिसला परपेंडिक्युलर सेंटर मधून जाणारी लाईन. मग याच्या अलॉंग जर मी कट केलं, कसं कट केलंय पहा, अलॉंग द ऍक्सिस कट केलंय, तर आता लावा बरं काय काय चेंज होईल याच्यामध्ये. एरिया लेंथ काही चेंज झाली का, पहिल्यांदा सांगा मला, लेंथ काही चेंज झाली का, राईट. असं आहे, तर याला असं अलॉंग द ऍक्सिस असे कट केलंय, बरोबर आहे. सो लेंथ इज अनअफेक्टेड, एल डॅश इज इक्वल टू एल. पण याचं इथून जेव्हा आपण मधून असं कट करू तर याचा एरिया जो आहे तो अर्धा होणार आहे. त्याच्यामुळे काय चेंज होईल, स्मॉल एम डॅश इज इक्वल टू एम बाय 2 अँड फायनली कॅपिटल एम डॅश इज इक्वल टू, अगेन या केस मध्ये लेंथ चेंज झाली नाही, लेंथ चेंज झाली नाही पण एम चेंज झाला आणि हाफ झालाय, त्याच्यामुळे एम डॅश विल बी ऑल्सो एम बाय 2. क्लिअर आहे का सांगा इथपर्यंत, इथपर्यंत क्लिअर आहे का. म्यूट करायचंय सर्वांना, ओके व्हेरी गुड. लवकर सांगत जा म्यूटचं, जरा आवाज आला की सांगत जा लगेच. चला सर्वांना क्लिअर आहे. आता क्वेश्चन काय आहे पहा, आता कटिंग कशी असते, अलॉंग द इक्वेटर आणि अलॉंग द ऍक्सिस लक्षात ठेवायचे काय आहे फॉर्म्युले, काय चेंज होतात. पण क्वेश्चन मध्ये काय दिलेलं असतं पहा, इफ वी कट बार मॅग्नेट इनटू n इक्वल पार्ट, म्हणजे काय केले पहा बरं मी, n इक्वल पार्ट, इफ बार मॅग्नेट किती किती पार्ट केले जातात, याचे 4 पार्ट. इक्वल पार्ट म्हणजे कसं करावं लागतं, इक्वल पार्ट ते समजा 3 जर रेषा करायच्या असतील अशी तुकडे, केकचे इक्वल तुकडे कसे करणार तुम्ही, असं आहे. आपल्याला 9 तुकडे करायचे असतील तर असं करावं लागेल, इकडून 2 रेषा आणि इकडून 2 रेषा, असं कळते का पहा. इक्वल पार्ट्स, जर इकडून एकच रेष ओढली तर इक्वल नाही होणार, तर असे बॉक्स बनतील 2x2, 3x3, 4x4. जेव्हा केव्हा n इक्वल पार्ट जेव्हा बनवतो आपण, n इक्वल पार्ट जेव्हा आपण बनवणार आहोत तेव्हा काय होतं पहा, n इक्वल पार्ट बनवल्यानंतर लेंथ जी आहे ते l बाय रूट n. आता 4 पार्ट बनवलेत आपण, 1 2 3 4, पण लेंथ किती केली, अर्धी झाली. लेंथ किती झाली, अर्धी. एरिया पण काय झाला, अर्धा. त्याच्यामुळे l डॅश इज इक्वल टू l बाय रूट n. a डॅश किंवा एरिया पण, किंवा a ला एरियाच्या ह्याच्यामध्ये आपण स्मॉल m ला लिहितो आणि कॅपिटल M मात्र हे रूट n टाइम्स हाफ झाले, हे रूट n टाइम्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. रूट n इंटू रूट n, ते रूट कॅन्सल होऊन जाईल आणि कॅपिटल M बाय n राहील. म्हणजे जर 4 इक्वल पार्ट जर केले आपण तर ज्याची डायपोल मोमेंट जी आहे ती m बाय 4 होणार, लेंथ आहे ती l बाय 2 होणार आणि फोर्स स्ट्रेंथ आहे ती m बाय 2 होणार. क्लिअर आहे का कटिंग मध्ये. एकदा आपण अलॉंग द इक्वेटर केलंय, दुसऱ्यांदा अलॉंग द ऍक्सिस केलंय, तिसऱ्यांदा दोन्ही केलंय, राईट. सो अशा पद्धतीचे सिंपल प्रॉब्लेम आहे फॉर्म्युला बेस. हे लिहून घेतलेलं आहे वाटतं ना तुम्ही, ओके. लिहून का नाही घेतला, तो ग्रुप वरती टाकले ना मी, ग्रुप वरती टाकलेला आहे. राईट, ओके. ग्रुप वरती टाकलंय हे पण.
नाही नाही शुभम, नंतर पेज टाकले रे बाळा. ओके, बॉईज ग्रुपवर टाकायचं राहिलं, एकाच ग्रुप मध्ये आलं ते. एका ग्रुप मध्ये टाकलंय, एका ग्रुप मध्ये नाही टाकलं. ठीक आहे, त्याच्यामुळे झालं असेल. ठीक आहे, नंतर लिहून घ्या. ग्रुपवरती टाकलं मी, एकाच ग्रुपवरती टाकण्यात आलं, एका ग्रुपला सेंड नाही झालं. ठीक आहे, चलो. सो ग्रुपवरती टाकले आता. राईट. वा, लक्षात घ्या. हॅलो. ओके, ठीक आहे, लिहून घ्या नंतर. तर याच्यामध्ये पहा, लक्षात घ्या की मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू बार मॅग्नेट. आता हे झालं कटिंग ऑफ मॅग्नेट झालं. तर या बार मॅग्नेट मुळे असणारी मॅग्नेटिक फील्ड आपल्याला माहिती आहे. बार मॅग्नेट विल ऑलवेज फॉर्म डायपोल मोमेंट. बार मॅग्नेट मध्ये ऑलवेज, सॉरी डायपोल मोमेंट नाही, फक्त डायपोल. डायपोल म्हणजे काय असतं सांगा बरं परत एकदा मला. डायपोल म्हणजे काय असतं? इक्वल अँड अपोजिट चार्ज, इलेक्ट्रिक डायपोल. आणि मॅग्नेटिक डायपोल इक्वल अँड अपोजिट पोल. लक्षात घ्या, इक्वल अँड अपोजिट चार्ज च्या जागी इक्वल अँड अपोजिट पोल आर सेपरेटेड बाय डिस्टन्स. मग बार मॅग्नेट हा ऑलवेज डायपोल आहे, कारण तिथे एक अपोजिट पोल असतात, एकदा साऊथ असतो एकीकडे, दुसरा नॉर्थ असतो. मग याच्यामुळे असणारी मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. याच्यामुळे असणारी मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू बार मॅग्नेट. आता फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, याचे डायरेक्ट याचं डेरिवेशन काही नाही आपल्याला. ठीक आहे, फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे? जर तुम्ही डायपोल, इलेक्ट्रिक डायपोलचे जर फॉर्म्युले लक्षात ठेवले असतील, इलेक्ट्रिक डायपोलचे जर फॉर्म्युले तुमच्या लक्षात असतील, तर तुम्हाला म्हणजे आता परत जणांना कमी येते का साऊंड? ओके, इथे राहिलं होतं इथे साऊंड. मला वाटतं दररोजच कमी यायला का म्हणजे आता यायला काय व्यवस्थित? आधीपेक्षा कमीच यायला सांगा बरं जरा. साऊंडचा प्रॉब्लेम. ऑल क्लियर? ओके, चल. सो तर आज गर्मी होती रे, अपाटच गर्मी होती. मॅग्नेटचे जे मॅग्नेट झालं होतं कसं डिस्टर्बन्स व्हायला काही होतं काय. ओके, जस्ट 2 मिनिट ब्रेक घेऊया, 2 मिनिट. जर असं फॅन एकदा व्यवस्थित करू, आज फॅन त्रास दिला. ठीक है, चल. ओके, वॉल्यूम थोडस सेल संपला, आय थिंक सेल बसवायचा आहे. सेल संपला, माईकचा सेल. राईट. सो नेक्स्ट लेक्चरला होईल, जरी कमी येत असेल तर आज बरेच सेल बदलतो. ठीक आहे, सेल संपला, सेल संपला असा अंदाज आहे, त्याच्यामुळेच ते करत असेल.
ठीक आहे ओके. ओके चालतं नो प्रॉब्लेम. तर पहा आपण काय पाहणार आहोत मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू बार मॅग्नेट. तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू बार मॅग्नेट असताना डायपोलमुळे जसं मॅग्नेटिक फील्ड पाहिले त्याच पद्धतीने आता तुम्हाला अॅनालॉजी समजावं लागेल. इथे पहा लक्षात घ्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ए लिहायचो इथे बी. आता या डायपोल वरती डायपोल म्हणजेच बार मॅग्नेट आहे आपला. आता आपण काय करणार दोन टप्प्यामध्ये पाहणार ऑन ऍक्सिस कशी मॅग्नेटिक फील्ड काढायची आणि ऑन इक्वेटर कशी मॅग्नेटिक फील्ड काढायची. त्याच्यामध्ये बी ऍक्सिस मॅग्नेटिक फील्ड ऍट ऍक्सिस इज इक्वल टू फॉर्म्युला पहा काय आहे तुमचा जो कॉन्स्टंट आहे मॅग्नेटिक मध्ये कॉन्स्टंट काय आहे म्यू नॉट बाय 4 पाय. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये काय असतो 1 बाय 4 पाय के असतो. 1 बाय 4 म्यू नॉट 4 पाय. सो इथे काय असतं म्यू नॉट बाय 4 पाय. इथे आहे 2 कॅपिटल एम आर अपॉन आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर रेज टू पॉवर 2. पहा लक्षात घ्या हा फॉर्म्युला कोणासोबत सिमिलर वाटतोय का. ज्यांना त्रास होत असेल आता इलेक्ट्रिक फील्डचा लगेच सांगतोय त्याच्यामुळे जर 11वीचं इलेक्ट्रिक फील्ड केलं नसेल तर ठीक आहे समजून घ्या जरासं फायदा होईल आपला. ठीक आहे हा जर इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर फॉर्म्युला पाहिला इलेक्ट्रिक डायपोलचा तर हे के के म्हणजे 1 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट. इथे असतं 2 पी आर अपॉन आर स्क्वेअर किंवा इथे आपण आर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर चा पॉवर असं लिहितो इलेक्ट्रिक फील्डची ड्यू टू डायपोल. सेम फॉर्म्युला आहे त्याच्यामुळे मी सांगत होतो की त्याच्यामध्ये लक्षात ठेवा फॉर्म्युला. फक्त आता मग तुम्हाला इथे अॅनालॉजी समजून घ्यायचे की तिथलं मॅग्नेटिक मोमेंट इकडलं इलेक्ट्रिक मोमेंट डायपोल मोमेंट आणि इकडलं मॅग्नेटिक मोमेंट. इकडे स्मॉल एम असतं म्हणजे पोल स्ट्रेंथ इकडं स्मॉल क्यू असतं म्हणजे चार्ज. क्वांटिटी सेम राहतील. इथे इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल तर इकडं मॅग्नेटिक पोटेन्शियल आपल्याला सिलेबस मध्ये नाहीये पण समजा मग मॅग्नेटिक पोटेन्शियलचा जर तुम्हाला फॉर्म्युलाच पाहिजे असेल तर जसा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे तसाच मॅग्नेटिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे. आधी हे क्लिअर करून घेऊया. ऍक्सिस वरती काय असतं पहा म्यू नॉट 4 पाय 2 एम आर आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर रेज टू 2. आपण अप्रॉक्स वाले फॉर्म्युले लक्षात ठेवले होते. अप्रॉक्स वेला कसं वापरायचंय पहा म्यू नॉट अपॉन 4 पाय अप्रॉक्स म्हणजे हे जर कॅन्सल केलं तर आर रेज टू 2 आर रेज टू 4 होतं. एक आर कॅन्सल होणार 2m upon r cube when r is very greater than l. जर r हे l पेक्षा खूप मोठं असेल तर हे l 0 घ्यायचं. r चा स्क्वेअर खाली r चा पॉवर 4 होणार वर एक r आहे r रेज टू 3 राहणार. हा झाला अप्रॉक्स फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आपल्याला. ऍक्सिस वरती असतो म्यू नॉट अपॉन 4 पाय 2m अपॉन r क्यूब. राइट. जसं इलेक्ट्रिक फील्ड ऍक्सिसचा फॉर्म्युला आहे तसे इथे मॅग्नेटिक फील्ड ऍक्सिसचा फॉर्म्युला आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं होतं कुठे पाहिलं होतं याच्यामध्ये ओके ठीक आहे. तर पहा लक्षात घ्या जर याची डायरेक्शन सांगायची झाली तर कशी सांगणार सेम ऍज मॅग्नेटिक मोमेंट. सेम ऍज मॅग्नेटिक मोमेंट ऍक्सिस वरती डायरेक्शन सेम असते कोणासोबत मॅग्नेटिक मोमेंट ऑन द ऍक्सिस. ऍक्सिस वरची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन मॅग्नेटिक मोमेंटची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सेम असते. जर आपल्याला इक्वेटर वरती काढायचं असेल इक्वेटर म्हणजे काय याला परपेंडिक्युलर लाईन पासिंग थ्रू सेंटर. हे झालं ऍक्सिस वरती. इक्वेटर वरती काय फॉर्म्युला लक्षात आहे का इलेक्ट्रिक फील्डचा. ठीक आहे अप्रॉक्स फॉर्म्युला तरी माहिती असेल. याच्या अर्धी असते इथं 2 येणार नाही. कसं आहे म्यू नॉट अपॉन 4 पाय
एम अपॉन आर क्यूब. अप्रॉक्स वाले फॉर्म्युले जरी लक्षात ठेवले तरी काम होऊन जाईल. राईट. हा फक्त लक्षात असू द्या एकत्र याच्यामध्ये. जर तुम्हाला इलेक्ट्रिक फील्डचा लक्षात असेल तर हा पण लक्षात राहील. पण हे दोन तर मस्ट आहेत फॉर्म्युले. राईट. किंवा मग जर असं जर लिहिलं तर तुम्हाला असं पण सांगते, हे सॉरी ऍक्सिस नाही, इक्वेटर असायला पाहिजे. सो बी इक्वेटर हे कसं असतं, हाफ ऑफ इक्वेटर हे हाफ आहे कोणाच्या, बी ऍक्सिसच्या. आणि इथे जी डायरेक्शन आहे ते अपोजिट ऑफ यम असते. इक्वेटर वरती अपोजिट ऑफ यम, अपोजिट ऑफ यम. राईट. आणि मी हे लिहून टाकणार आहे, याचं टाकणार आहे ग्रुप वरती याच्यामध्ये. तर याच्यामध्ये मॅग्नेटिक पोटेन्शियल, ठीक आहे, लगेच लिहून घ्या. चला हे पेज लिहून घ्या लगेच. त्याच्या खाली लगेच क्वेश्चन आहे, याच्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आपल्याला. आधी लिहून घ्या. तर असं स्क्रीन शेअर करता येईल का बघतो आपल्याला. स्क्रीन शेअरचा ऑप्शन होत नाही. ग्रुप वरती टाकलं मी नोट्स. झालं तुम्हाला सांगा लिहून. क्वेश्चन प्रॉब्लेम सेट लिहून घ्यायचे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण.
तर झालं का? डन. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, प्रॉब्लेम पहा. प्रॉब्लेम दिला आपल्याला, लक्षात घ्या. इथे दोन स्मॉल पोटेन्शियलचे सुद्धा फॉर्म्युले दिलेत बघा, पोटेन्शियल ऑन ऍक्सिस आणि पोटेन्शियल ऑन इक्वेटर. तर ते पहा आपल्या सेम इलेक्ट्रिक पोटेन्शियल सोबतचे मॅच होणारे आहेत. इक्वेटर वरती पोटेन्शियल 0 असतं आणि याच्यावरती फॉर्म्युला आहे म्यू नॉट 4πm/r². आणि एनीवेअरचा फॉर्म्युला √3 cos² θ + 1 तो कसा वापरायचा आहे पहा. लक्षात घ्या, जर समजा इक्वेटर आणि ऍक्सिस वरती, तर हे तर ट्रूच आहे, पण समजा बार मॅग्नेट आणि पॉइंट ऍक्सिस वर पण नाही आणि इक्वेटर वर पण नाही, म्हणजे असं दिलंय समजा काहीतरी इथे पॉइंट आहे, हे झाले त्याचे ऍक्सिस, साऊथ हे नॉर्थ. तर याच्यामध्ये जर या पी पॉइंटला जर तुम्हाला इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड काढायची असेल, हा जर अँगल आपण 60 घेतला, तर त्यावेळेस कोणता फॉर्म्युला वापरणार तुम्ही? B = μ0/4π. इथे काय असणार? m. इथे काय असणार? √3 cos² θ + 1 अपॉन r. किती आहे? r च्या खाली इथे स्क्वेअर नाही, r च्या खाली काय असायला पाहिजे? क्यूब असायला पाहिजे. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू डायपोल किंवा इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू डायपोल इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r⁻³ तर आणि इथे cos θ ची व्हॅल्यू मग 60 डिग्री येणार. हा एनीवेअर साठीचा फॉर्म्युला आहे. आणि सेम फॉर मॅग्नेटिक पोटेन्शियल. त्याच्या खाली काय दिलं आपल्याला क्वेश्चन? फाइंड द ऍक्सिस अँड इक्वेटर मॅग्नेटिक फील्ड आणि पोटेन्शियल ड्यू टू बार मॅग्नेट ॲट अ डिस्टन्स 20 सेंटीमीटर. म्हणजे r किती घ्यायचं आपल्याला? 20 सेंटीमीटर घ्यायचं आहे फ्रॉम द मॅग्नेटिक मोमेंट. मॅग्नेटिक मोमेंट कॅपिटल एम ची व्हॅल्यू दिलेली आहे 8 अँपिअर मीटर स्क्वेअर. जर बी ऍक्सिस जर काढायला घेतलं मी, बी ऍक्सिस काय फॉर्म्युला सांगायचा लवकर? बी ऍक्सिस = μ0/4π 2m/r³. याची व्हॅल्यू किती आहे? 10⁻⁻⁷ बरोबर आहे. इंटू 2 इंटू कॅपिटल एम. कॅपिटल एम किती आहे? 8/r³. r³ घेत असताना पहा 20 सेंटीमीटर, याला 2 इंटू 10⁻⁴ लिहा इथे, आणि सेंटीमीटरला जर -2 लिहिला तर याला कसं लिहिता येईल? 2 इंटू 10⁻⁻1 मीटर. आणि 2 इंटू 10⁻⁻1 मीटरचा जेव्हा तुम्ही क्यूब करचाल तेव्हा इथे -7 असेल, इथे काय येणार? -7, इथे 16 अपॉन 2 चा क्यूब 8 इंटू 10⁻³ राईट आहे. तर याची जी काय फायनल व्हॅल्यू येत असेल, किती आली फायनल व्हॅल्यू याची? 2 इंटू 10⁻⁴ टेस्ला. आता बी इक्वेटर कसं काढणार सांगा? बी इक्वेटर कसं काढणार? काय झालं शुभम? थीटा मध्ये काय प्रॉब्लेम आहे? इक्वेटर कसं काढणार? इक्वेटरचा फॉर्म्युला वापरणार. बी इक्वेटर कसं काढणार? किती आलं? बी इक्वेटर आलंय का? किती आलंय बी इक्वेटर? बी ऍक्सिस काढलंय मी. बी इक्वेटर कसं काढणार? काय झालं? झोपले का सर्वच? अरे जागो आहे. राईट. ऍक्सिस काढलाय आपण. इक्वेटर किती असतं? याच्या हाफ असतं. राईट, याच्या हाफ असतं. सो राईट, व्हेरी गुड. तर आपल्याला पूर्ण फॉर्म्युला माहिती आहे, μ0/4πm/r³ म्हणजे याच्या अर्धच असणार आहे. सो इक्वेटर = हाफ ऑफ द ऍक्सिस. त्याचा हाफ केलं तर किती येतं? 10⁻⁻⁴ टेस्ला. राईट आहे, 10⁻⁴. त्याच्यानंतर पोटेन्शियल काढलंय का कोणी? पोटेन्शियल काढलात का? पोटेन्शियल ऑन ऍक्सिस
डायरेक्ट फॉर्म्युला परत पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय सांगितला आपण पोटेन्शियलचा ऍक्सिस वरती फॉर्म्युला म्यू नॉट अपॉन 4 पाय एम अपॉन इथे आर स्क्वेअर असतं बरोबर आहे याची व्हॅल्यू किती पोटेन्शियल किती आलं पोटेन्शियल कॅल्क्युलेट केलं का सो याची 10⁻⁷ एम ला 8 लिहा आणि याचा स्क्वेअर करा बरोबर आहे 2 × 10⁻⁵ राईट 2 × 10⁻⁵ राईट याचं युनिट काय असेल सांगा बरं पोटेन्शियलचं मॅग्नेटिक पोटेन्शियलचं युनिट काय असायला पाहिजे मॅग्नेटिक पोटेन्शियलचं युनिट काय असायला पाहिजे मॅग्नेटिक पोटेन्शियलचं युनिट काय असायला पाहिजे टेस्ला बाय मीटर कारण इथं आर क्यूब आहे इथं आर सर टेस्ला बाय मीटर किंवा याला असं लिहितात पहा लक्षात घ्या या टेस्ला म्हणजेच काय वेबर पर मीटर स्क्वेअर पहा लक्षात घ्या बरोबर आहे टेस्ला इंटू मीटर पाहिजे टेस्ला इंटू मीटर पाहिजे टेस्ला इंटू मीटर सो वेबर पर मीटर येणार जसं व्होल्ट पर मीटर असतं का नाही त्याचप्रमाणे वेबर पर मीटर पोटेन्शियलचं युनिट पहा इथे ऍक्सिसला आपण आर ने मल्टिप्लाय करावं लागेल कारण इथं आर क्यूब आहे आणि इथं आर स्क्वेअर आहे म्हणजे टेस्ला इंटू मीटर टेस्लाला वेबर पर मीटर स्क्वेअर आणि इंटू मीटर केल्यावर वेबर पर मीटर इज अ युनिट ऑफ पोटेन्शियल मॅग्नेटिक पोटेन्शियल राईट आणि व्ही इक्वेटर सांगा बरं पोटेन्शियल आणि इक्वेटर किती येणार पोटेन्शियल ऍट इक्वेटर किती येणार V at equator potential at equator एवढा वेळ लागतो टाइप करायला एकच डिजिट टाइप करायचं डायरेक्ट potential at equator is always zero potential at equator is always zero right yeah question there find the ratio of magnetic field 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 on the axis of 2 points on the axis of 2 points on the axis of 2 points their ratio of their distance their ratio of their distance their ratio of their distance is 1:2 1:2 the ratio of their distance is 1:2 चला एकदम सिंपल आहे प्रॉब्लेम आहे
बार मॅग्नेटमुळे असणारी मॅग्नेटिक फील्ड जेव्हा आपण पाहत आहोत तेव्हा आपल्याला काय विचारलेलं आहे, ऍक्सिस वरच दोन पॉइंट आहेत. समजा याच्या ऍक्सिस वर इथे एक पॉइंट आहे आणि इथे एक पॉइंट आहे. या पॉइंटचा डिस्टन्सचा रेशो जर 1:2 असेल तर मॅग्नेटिक फील्डचा रेशो काढायचा आहे पॉइंट ऍक्सिस वरती आहे. समजा b at 1 upon b at 2 जर रेशो घेतला मी, दोन्ही पॉइंट ऍक्सिस वरती आहेत, कसा आहे प्रोपोर्शनल, डिस्टन्सला कसा प्रोपोर्शनल आहे सांगा, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू, व्हेरी गुड, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. त्याच्यामुळे मी r2 बाय r1 चा क्यूब लिहायला पाहिजे. आता आपल्याला ही प्रोपोर्शनॅलिटी आली पाहिजे. आपण 12th ला आलेलो आहोत, 11वीचा पेपर स्किप करून, राईट? का दिलात तुम्ही? दिला, ठीक आहे, नशिबाने आहात का नाही? जर आधी करू नका तसं, ठीक आहे, राईट, व्हेरी गुड. तर आन्सर काय आहे, 8:1, बिकॉज r1 बाय r2 किती दिले आपल्याला, 1:2, म्हणजे हे 2 बाय 1 चा क्यूब घेणार आपण, 8:1. आन्सर काय आलं, 8:1. असे रेशोचे भरपूर एक्झाम्पल तुम्हाला भेटतील एरलेस मध्ये आणि ते सॉल्व्ह करायचे. आज फर्स्ट बिट, बार मॅग्नेटमुळे असणारी मॅग्नेटिक फील्ड, राईट? एक थोडासा डेंजर प्रकार, डेंजर नाहीये पण उगाच एक असा वेगळा प्रॉब्लेम पाहूया आपण. हे काय दिले पहा, लिहा क्वेश्चन, लिहा. फाइंड द नेट मॅग्नेटिक फील्ड ऍट द मिडल पॉइंट ऑफ बार मॅग्नेट. लिहा क्वेश्चन. Find the net magnetic field at middle point of bar magnet. Find net magnetic field at middle point of bar magnet as they kept as they kept perpendicular to each other, as they kept perpendicular to each other, perpendicular to each other at a distance of separation 2 meter, at a distance of separation 2 meter, and magnetic moment of 1 ampere meter square. Distance of separation is 2 meters and magnetic moment is 1 ampere meter square. राईट? आधी क्वेश्चन समजून घ्यायचंय, फील करून घ्यायचंय. पहा, लक्ष द्या, आपण सॉल्व्ह करूया. लक्ष द्या आता सर्वजण बोर्डाकडे. दोन बार मॅग्नेट आहेत आणि ते दोन बार मॅग्नेट एकमेकांना परपेंडिक्युलर ठेवलेले आहेत. म्हणजे जर मी असा ठेवलाय ए, तर दुसरा कसा ठेवायला पाहिजे, याला परपेंडिक्युलर. पण किती अंतरावर ठेवलाय, याच्यापासून किती अंतरावर ठेवलाय मी, राईट? याला परपेंडिक्युलर इथे ठेवलाय आणि याच्या सेंटर पासून याच्या सेंटर पर्यंतचा हा जो डिस्टन्स आहे तो किती आहे, 2 मीटर आहे. लक्षात घ्या. आता इथे तुम्ही पोल कुणीकडे ठेवताय काही फरक पडत नाही, कारण तुम्हाला क्वेश्चन मध्ये डायग्राम दिली नसणार. तर तुम्ही म्हणसाल सर साऊथ कुणीकडे घ्यायचा, नॉर्थ कुणीकडे घ्यायचा, कोणतीही डायरेक्शन घ्या. समजा मी इकडे साऊथ घेतलं, इकडे याचा नॉर्थ घेतला, इकडे साऊथ घेतलं, याचा नॉर्थ घेतला, आणि आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायचंय ऍट मिडल पॉइंट. म्हणजे इथं समजा एका पी पॉइंट घेतला मी, नेट मॅग्नेटिक फील्ड काढायचंय. इथे टोटल किती बार मॅग्नेट आहेत, 2 बार मॅग्नेट आहेत. त्याच्यामुळे या बार मॅग्नेट मुळे एक मॅग्नेटिक फील्ड, या बार मुळे दुसरी मॅग्नेटिक फील्ड, आणि त्याचा आपल्याला रिझल्टंट काढायचा आहे. मला एक आता स्मॉल क्वेश्चनचे आन्सर पाहिजे. मॅग्नेटिक फील्ड स्केलर आहे का वेक्टर आहे? मॅग्नेटिक फील्ड स्केलर आहे का वेक्टर आहे? एकदम पटपट उत्तर द्यायचं ना, एकदम
शॉर्ट मध्ये जायचं, स्केलरला एस, वेक्टरला व्ही, राईट, व्हेरी गुड. ओके चल, पटपट पटपट उत्तर पाहिजे मला फक्त, आणि सर्वांची उत्तर पाहिजे. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड वेक्टर आहे म्हणजे आपल्याला ऍडिशन वेक्टर नुसार करणार आहे. इथे टोटल मॅग्नेटिक फील्ड किती येणार आहेत? इथे टोटल मॅग्नेटिक फील्ड किती आहे? इथे टोटल मॅग्नेटिक फील्ड या पी पॉइंटला किती आहे? याच्यामुळे एक असणार आणि याच्यामुळे एक असणार, म्हणजे टोटल मॅग्नेटिक फील्ड किती आहे? 2 आहे. राईट. चला पटकन सर्वांनी उत्तर देत राहायचं. इथे 2 आहे. मग आधी काय करूया आपण? मॅग्निट्यूड काढून घेऊया आणि डायरेक्शनचा विचार करूया, कारण वेक्टर ऍडिशन करायचं आहे आपल्याला. वेक्टर ऍडिशन करताना चला आधी डायरेक्शन काढून टाकूया. डायरेक्शन टाकू. मला सांगा, या बार मॅग्नेटच्या हा पॉइंट ऍक्सिस वरती आहे का इक्वेटर वरती आहे? पटकन सांगायचं. ऍक्सिस वरती आहे का इक्वेटर वरती? हा पॉइंट या बार मॅग्नेटच्या ऍक्सिस वरती आहे का इक्वेटर वरती आहे? याच्या ऍक्सिस वरती आहे नक्की, राईट, याच्या ऍक्सिस वरती आहे. तर आपल्याला D1 ऍक्सिस काढायचे, D1 ऍक्सिस काढायचे, D1 ऍक्सिस काढायचे, आणि याची डायरेक्शन कुणीकडे असते हो? ऍक्सिस वरती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सेम ऍज मॅग्नेटिक मोमेंट असते का अपोजिट ऍज मॅग्नेटिक मोमेंट असते? पटकन पटकन पटकन. राईट, सेम ऍज मॅग्नेटिक मोमेंट असते. सेम ऍज मॅग्नेटिक मोमेंट, पण मॅग्नेटिक मोमेंटची डायरेक्शन कशी असते? साऊथ कडून नॉर्थ कडे, साऊथ कडून नॉर्थ कडे. त्याच्यामुळे इकडे इथे 1 ची डायरेक्शन मला सांगा आता, टुवर्ड्स द राईट येणार का टुवर्ड्स द लेफ्ट येणार? टुवर्ड्स द राईट येणार का टुवर्ड्स द लेफ्ट येणार? टुवर्ड्स द राईट येणार का टुवर्ड्स द लेफ्ट येणार? राईट, व्हेरी गुड. म्हणजे B1 ची डायरेक्शन इकडे राहील, B1 ची डायरेक्शन राईट साइड आहे. इथेपर्यंत आहात सर्वजण? ओके. आता मला सांगा, दुसऱ्या बार मॅग्नेटच्या हा पॉइंट कुठे आहे? दुसरा बार मॅग्नेटच्या हा पॉइंट ऍक्सिस वरती आहे का इक्वेटर वरती आहे? इक्वेटर वरती आहे. राईट, this point lies on the equator, so we will use the formula for second magnetic field. कोणता फॉर्म्युला यूज करणार? इक्वेटरचा. पहिल्याची मॅग्नेटिक फील्ड करताना कोणता फॉर्म्युला करणार? ऍक्सिसचा, कारण आपल्याला ऍक्सिसचा फॉर्म्युला वेगळा आहे. इथे लिहितो मी बी ऍक्सिस एक साठी आणि दुसऱ्यासाठी बी इक्वेटर, कारण फॉर्म्युले वेगवेगळे आहेत आपल्याला माहिती आहे. बर, मग आणि याची डायरेक्शन इक्वेटर वरती डायरेक्शन कशी असते? सेम ऍज मॅग्नेटिक मोमेंट असते का अपोजिट ऍज मॅग्नेटिक मोमेंट असते? इक्वेटर वरती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सेम असते का अपोजिट असते? वेरी गुड. अपोजिट असल्यानंतर साऊथ टू नॉर्थ काढायची का नॉर्थ टू साऊथ काढायची? साऊथ टू नॉर्थ काढायची का नॉर्थ टू साऊथ काढायची? एक 5 मिनिट सर फक्त. ठीक आहे, नॉर्थ टू साऊथ काढायची. व्हेरी गुड. ठीक आहे, तर नॉर्थ टू साऊथ काढले म्हणजे मी अपवर्ड काढणार डायरेक्शन. आता तुम्ही घरी याचे पोल असे कसे घ्या, इकडे साऊथ घेतल्यामुळे असं आले. दोन्ही मध्ये अशा प्रकारे जर बार मॅग्नेट ठेवले तर दोन्ही मध्ये अँगल 90 डिग्रीज येणार, म्हणजे एकमेकांना परपेंडिक्युलर येणार आहेत ते. मग आता पहा, आधी आपण याची व्हॅल्यू काढूया. B1 ऍट ऍक्सिस, याचं मॅग्नेटिक मोमेंट दिलंय, फॉर्म्युला आहे μ0/4πm/r³ का 2m आहे, राईट. याचा 10⁻⁻⁷ इंटू 2 इंटू m ची व्हॅल्यू किती आहे? 1/r³. सेपरेशनची r ची व्हॅल्यू किती घेणार? r ची किती घेणार? आस्क टू वर्षा नाही, r ची किती घेणार? सेपरेशन 2 मीटर आहे आणि हा पॉइंट मिडलला आहे, म्हणजे इथपर्यंतचा जो डिस्टन्स आहे तो आपल्याला किती घ्यायचा आहे? 1 मीटर घ्यायचा. कळलं का? पहा, या दोन बार मॅग्नेट मध्ये टोटल डिस्टन्स 2 मीटर आहे.
हा पॉइंट मिडलला आहे. आर म्हणजे व्हॅल्यू इथून इथपर्यंत असते, म्हणजे इथून इथपर्यंत व्हॅल्यू आपल्याला 1 मीटर घ्यायचं. 1 मीटर समजलं का सर्वांना? सो 10⁻⁷ 2 × 1 अपॉन 1 चा क्यूब म्हणजे हे आलं 2 × 10⁻⁷ b1 ऍक्सिस. बरोबर आहे? कळले का? इथपर्यंत कळले का सर्वांना? इथपर्यंत कळले सर्वांना? राईट. ओके. तर आता इक्वेटरचा फॉर्म्युला वापरत बसणार नाही मी, कारण याच्या सुद्धा r ची व्हॅल्यू 1च आहे. याचं मॅग्नेटिक मोमेंट जर वेगवेगळे बार मॅग्नेट असते तर आपण विचार केला असता, पण याचा डिस्टन्स पण 1च मीटर आहे, याचं मॅग्नेटिक मोमेंट पण 1च आहे. म्हणून मी इक्वेटर याच्यासाठी दुसऱ्यासाठी इक्वेटर इज इक्वल टू डायरेक्ट b ऍक्सिस अपॉन 2 लिहिणार आहे. म्हणजेच हे किती येणार आहे? 2 × 10⁻⁷/2 10⁻⁷ येणार आहे. बरोबर आहे का? पहा, जर दुसरा वेगळ्या साईजचा बार मॅग्नेट असता, याचं काहीतरी मॅग्नेटिक मोमेंट वेगळं दिलं असतं तर मी फॉर्म्युला वापरला असता. पण हे आणि हे सेम आहे, डिस्टन्स पण 1 मीटर, इकडे पण 1 मीटर, म्हणून मी डायरेक्ट याची हाफ व्हॅल्यू घेतली 10⁻⁷. राईट. व्हेरी गुड. राईट. सो आता आपल्याला नेट मॅग्नेटिक फील्ड काढायचंय. नेट मॅग्नेटिक फील्ड या दोघांची वेक्टर ऍडिशन असणार. वेक्टर ऍडिशन या दोघांमध्ये अँगल 90 आहे. मग रिझल्टंट काय येणार पहा, √b1² प्लस b2² चा रूट येणार. आलं लक्षात? √b1² प्लस b2² चा रूट येणार आणि याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर, याचा रूट कसा काढायचा पहा, इथे काढून टाकतो तुम्हाला. याचा स्क्वेअर म्हणजे 4 × 10⁻⁴ प्लस त्याचा स्क्वेअर म्हणजे फक्त 10⁻⁴. 10⁻⁴ काढून काढला तर 4 + 1 × 10⁻⁴ म्हणजे हे काय येणार, √5 येणार आणि इंटू 10 याला परत रूटच्या बाहेर काढू शकता -7. So √5 × 10⁻⁷ is your final answer. इथे आपलं मॅग्नेटिक म्हणजे फिजिक्सचं काम एवढंच आहे की इथं ऍक्सिस वाला फॉर्म्युला वापरायचंय, इथं याच्यासाठी इक्वेटर वाला फॉर्म्युला वापरायचा आहे आणि यांची डायरेक्शन 90 असल्यामुळे दोघांची वेक्टर ऍडिशन करायचं. लक्षात आलं? त्याच्यामुळे सांगतो की वेक्टर सुरुवातीचे जे चॅप्टर आहेत लाईक वेक्टर वगैरे ते आपल्याला आधी परफेक्ट झाले पाहिजे. त्याच्यामुळेच फिजिक्स मॅक्झिमम जणांना अवघड जात असतं, कारण बेसिक चॅप्टर जसे की वेक्टर, युनिट, मोशन, 1D, फोर्स असे चॅप्टर आपल्याला उजळणीसारखे आले पाहिजे. जर पाडेच पाठ नसतील तर गणित चुकणार. त्याच पद्धतीने आहे हे. तर याच्यावरती या बीटवरती पहिल्या बीटवरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. उद्या आपण याच्यावरती ऍक्ट होणारा टॉर्क आणि पुढचं पाहणार आहोत. तर बार मॅग्नेटची मॅग्नेटिक फील्ड, पोटेन्शियल, त्याचं कटिंग या सर्व मुद्द्यावरती तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून येणार आहात उद्या. तर आजच्यासाठी एवढंच. इथेच थांबूया. पुन्हा भेटूया याच वेळी, नाही याच वेळी 1 तास अगोदर. आणि ओके चल, बाय एव्हरीवन, हॅव अ ग्रेट डे. लेक्चर ग्रुपवर टाका प्लीज. लेक्चर टाकतो शक्यतो, पण लाईव्ह लेक्चर पहा. बहुतेक याच्या पुढे युट्यूब वरती लेक्चर अपलोड होणार नाहीत आपले. त्याच्यामुळे जे काही स्टुडंट असतील आपले त्यांच्यासाठी लिमिटेड असणार आपले लेक्चर. सो लेक्चर लाईव्ह अटेंड करा. ओके चलो, बाय बाय एव्हरीवन, हॅव अ ग्रेट गुड डे. थँक यू. ओके, उद्या तेच करतो मी. ठीक आहे, चलो बाय. राईट, व्हेरी गुड, बरोबर महेश.